पण मग ॲक्च्युली हे एक जाळ आहे, हे एक रॅकेट आहे, रॅकेट काम करते प्रॉपरली. आणि मी असं ऐकलं आहे की अशाच 52 मुलांना स्वतः दत्तक घेतलेलं आहे आणि त्यांची सगळी तुम्ही जबाबदारी पण घेतलेली आहेत. त्यातली बरीचशी मुलं आता कोणी IASची तयारी करते, कोणी कॉम्प्युटर सायन्स करते, कोणी MBAची तयारी करते, कोणी बरंच काय काय करते, कोणी पोलीस आहे. तर हे रॅकेट कशा प्रकारे काम करतं? पुणे मुंबईसारख्या ठिकाणी एका लहान मुलाला ऑन ॲन ॲव्हरेज 1,000 रुपये भीक मिळते एका दिवसाची. एका दिवसाला. महिन्याचे किती झाले सांगा मला? 30,000 रुपये 30,000. झाले. 30,000 रुपये झाले. ज्या पालकांकडे 3 मुलं असतील त्या पालकांना ती 3 मुलं किती रुपये कमवून देत असतील? ऑलमोस्ट लाखभर रुपये महिना कमवून देतात. ऑलमोस्ट 1,00,000 रुपये कमवून देतात. अशा पालकांना जाऊन मी सांगायचं, अरे त्यांना जाऊ दे रे शाळेमध्ये, त्यांना शाळेत जातील, ते कॉलेजमध्ये शिकतील, पुढं काहीतरी जॉब करतील आणि काहीतरी होत. पण कन्व्हिन्स करणं फार अवघड होत असेल ना मग? नाही ना, एक साधी गोष्ट बघा ना तुम्ही. मी जेव्हा पालकांना सांगतोय की पोरांना शाळा कॉलेजमध्ये पाठवा, डिग्री घेतील, हे करतील ते करतील, 25-30 वर्षानंतर काहीतरी पैसे कमवतील. पालक म्हणतात आमचं पोरं आत्ताच 90,000 रुपये कमवतात डॉक्टर, तुम्ही काय सांगता? आपली सिस्टीम अशी आहे की आपलं निम्म वय होईपर्यंत आपण कमवायला लागत नाही. आणि जर यांची एवढी छोटी छोटी बाळं जर आत्ताच भले या मार्गाने का असेना पण कमवून देत असतील, तर मला सांगा थोडासा प्रॅक्टिकल विचार करून कुठले पालक पोरं 90,000 लाख रुपये कमवून देणारे पोरांना नेऊन शाळेत टाकतील? तुम्ही त्यांच्या जागी असता तर काय केलं असतं? मी असतो तर मी काय केलं असतं? नाही टाकत शाळेत कोणाला या मुलांना. अशा वेळी तुम्ही त्यांना काय म्हणता? अशा वेळेला तेच सांगतो ना की 11 वर्षात 52 मुलं, हा तो विश्वास. म्हणून म्हटलं ते स्टॅटिस्टिकली आकडा कमी वाट. 11 वर्ष 52 पोरं घेताना काय म्हणतो, खूप अवघड आहे. काय शब्द अडकले त्यावरूनच कळतं की तुम्हाला किती परिश्रम आले केलं असेल नाही सांगू शकत. नाही, बरोबर आहे. नाक रगडलं असेल का अजून काय केलं असेल नाही सांगू शकत. 11 वर्षात 52 मुलं.